थांबा. हा प्रसंग कदाचित तुमच्या जीवनाआधारित असू शकतो. एक भक्त रोज स्वामींचं नाव घ्यायचा, स्वामींची मनापासून पूजा करायचा, पण आयुष्यात फक्त दुःखच होतं. एक दिवस तो पूर्णपणे तुटून गेला आणि रडत रडत तो स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये गेला. डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. तो म्हणाला, स्वामी, मी तुमचं रोज नाव घेतो, तरीही माझ्याच वाट्याला दुःख का? मी काय चूक केली आहे? क्षणभर शांतता पसरली. स्वामी त्याच्याकडे पाहत होते, जणू सगळं समजून घेत होते. आणि मग स्वामी हळूच म्हणाले, बाळा, तुला वाटतंय मी तुला विसरलो आहे? ज्याच्यावर माझी जास्त कृपा असते त्याचीच जास्त परीक्षा घेतो. भक्त थोडा थांबला. त्याला हे शब्द समजत नव्हते. तो पुन्हा म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य इतकं कठीण का? स्वामी म्हणाले, कारण तू मजबूत व्हावास म्हणून. तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आहे.